आमच्या गोविंदामध्ये या ठिकाणी आलो होतो त्यांच्यासमोर त्यांनी आविष्कार केलेला आहे. त्यामुळे कौतुक करतो याच मातीचं. या मातीमध्ये 2012 साली 9 थर रचले गेले होते आणि याच मातीला आज 10 थर रचले गेले. सुद्धा हटकारणे अशा पद्धतीचं काम या कौतुक या गोविंदा ठिकाणी केलेलं आहे. काय मी सांगतो, मला अनेकांनी विचारलं हे कोकण नगर पथक आणि आर्यन्सला तुम्ही एवढं पुढे का करताय. मी सगळ्यांनी एवढं सांगितलं की शेवटी गोविंदा कोणाचा नसतो. गोविंदा हा उत्सव जो आहे तो गोविंदाचा आहे, गोविंदा सगळ्यांचा आहे. आणि आज माझ्या या गोविंदांनी मला दिलेला शब्द पूर्ण केला. त्यांनी मला विनंती केली होती की साहेब आम्हाला प्रो गोविंदामध्ये यावर्षी नाही यायचंय. त्याच्या मागचं कारण हे कारण आम्हाला तुमच्या इथे येऊन इतिहास रचायचंय आणि खऱ्या अर्थानं आज त्यांनी या ठिकाणी इतिहास रचलेला आहे. कुठलाही विश्वविक्रम मोडलेला नाही, विश्वविक्रम त्यांनी केलेला आहे. त्यासाठी मी कोकण नगरच्या सगळ्या गोविंदाचं खूप अरे हे बघा, हे मी जे करतो ना ते माझ्यासाठी करत नाही, हे माझ्या गोविंदांसाठी करतोय. आज मला सांगा कुठला आयोजक असं मैदानावर जातो. हे माझ्या गोविंदांचा हा दिवस आहे आणि माझा हा गोविंदा फक्त आजचा दिवस नव्हे तर 365 दिवस त्यांचा गोविंदाचा दिवस असला पाहिजे यासाठी मला प्रयत्न असतो.